Next interaction is कॉमेन्सॅलिझम. दोन ऑर्गॅनिझम कॉन्टॅक्टमध्ये राहतात, तो टेम्पररी किंवा परमनंट असेल. एकाला त्याचा फायदा होतो, दुसऱ्याला त्याचा फायदाही होत नाही आणि नुकसानही होत नाही. When two organisms live in contact, one get benefit while other neither receive harm nor harm. Neither receive benefit nor harm. त्याला फायदाही नाही आणि नुकसानही नाही. याचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. इपीफाइट ऑन लार्ज मँगो ट्रीज. आपण कोस्टल रिजनला हे पाहतो, कुठल्याही रिजनला नाही आहे, कोस्टल रिजनला जर पाहिलं तर या कोस्टल रिजनला ही मोठे झाडाच्या फांद्यावरती हे छोटेसे ऑर्किड्स वाढतात. मोठ्या झाडाच्या फांद्यावरती हे वाढतात. आता हे ऑर्किड्स आहेत. या ऑर्किड्सकडं फांदीला घट्ट पकडून ठेवण्यासाठी क्लाइंगिंग रूट्स आहेत आणि वॉटर म्हणजे मॉइश्चर ॲब्सॉर्ब करण्यासाठी इपीफायटिक रूट्स आहेत. स्वतःचं मॉइश्चर जे ॲब्सॉर्ब केलं जातं त्या मॉइश्चरच्या मधून त्यांना वॉटर मिळतं आणि हे जे क्लाइंगिंग रूट्स आहेत याच्यावरती बाहेरच्या बाजूला जो बार्क आहे, डेड आहे, तो साल जी आहे झाडाची ती डेड आहे आणि त्याच्यामधले मिनरल्स त्याला मिळतात आणि वॉटर आणि मिनरलची गरज याची अशी भागवली जाते ऑर्किडची. आणि स्वतःचे ग्रीन लिव्ज आहेत त्याच्यामुळं फोटोसिंथेसिस प्रोसेस करणार. मग हे वरच्या उंच झाडावरती फांद्यावरती का राहिले जाऊन? कारण सरफेस लेवलला जर हे राहिले असते तर ग्रेझिंग ॲनिमल्स, ब्राउझिंग ॲनिमल्स जे आहेत त्यांनी ते पटकन खाल्ले असते. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी मोठ्या झाडाच्या फांद्यांवरती ऑर्किड्स राहतात. आता इथं ऑर्किडना बेनिफिट आहे, परंतु यांना नायदर बेनिफिट नॉर हार्म. फायदाही नाही, नुकसानही नाही. जसं हत्तीवर एक छोटासा प्राणी बसून चालला, हत्तीला काय त्याचा फायदा आणि काय त्याचं नुकसान, तशा प्रकारचं हे असोसिएशन आहे. असे अनेक एक्झाम्पल आपल्याला इथं घेता येतील. दुसरं एक्झाम्पल घेऊ. बार्नॅकल्स ऑन बॅक ऑफ होल. व्हेल मासा जो आहे मोठा आहे, त्या व्हेल माशाच्या बॉडीला त्याच्या बॅक साईडला घट्ट पकडून हा बार्नॅकल्स त्याच्या बॉडीच्या बॅक साईडला घट्ट पकडून ते राहतात आणि त्याच्याबरोबर मग त्यांना स्वतंत्र काही बार्नॅकलला करायची गरज आहे का? हा इकडं तिकडं जातोय व्हेल मासा, त्याच्याबरोबर जायला मिळतंय. त्याच्याबरोबर त्यानं काही फूड खाल्लं असेल तर त्यातलंच थोडं खायला मिळतंय. म्हणजे इथं बार्नॅकल्सना बेनिफिट आहे, पण एवढा मोठा व्हेल मासा त्याला त्याचा फायदाही नाही आणि नुकसानही नाही.
तशाच प्रकारची असो आणखी रिलेशनशिप आहे, जसं रेमोरा ऑन शार्क. समजा हा शार्क मासा आहे, त्याच्याबरोबर इथं एक ॲडेझिव्ह पॅडच्या सहाय्यानं रेमोरा नावाचा फिश त्याला पकडून राहिला आहे. रेमोरा त्याला पकडून राहिला आहे. आता रेमोला याला एवढ्या मोठ्या माश्याला पकडून राहिला आहे, या शार्कला त्याचा काही फायदाही नाही आणि नुकसानही नाही, नायदर बेनिफिट नॉर हार्म. परंतु रेमोराला इकडून तिकडं याच्याबरोबर फिरायला मिळतंय. जसं एखादा पर्सन दररोज दुसऱ्याच्या गाडीवर डबल सीट फिरत असेल तर त्याला फायदा आहे ना, त्याचं पेट्रोल जात आहे का? हां, तर त्याला फिरायलाही मिळतं रेमोराला आणि फूड पण मिळतं. म्हणजे इथं ट्रान्सपोर्ट हा पण फायदा आहे आणि फूड त्याला मिळतं, कारण हा फूड घेणार आहे त्यातलंच थोडं याला अवेलेबल होऊ शकतं. त्यामुळं इथं सुद्धा एकाला फायदा आहे आणि दुसऱ्याला फायदाही नाही आणि नुकसान पण नाही. त्याच्यानंतर इग्रिट्स, कॅटल इग्रिट्स. आपण आपल्याकडं जे कॅटल्स पाहतो, या कॅटल्सवरती म्हणजे गाई म्हशी आपल्या ज्या चारा खात असतात, चारा खात असताना त्यांच्यावरती इग्रिट नावाचे पक्षी त्यांच्या पाठीवर बसतात. ते पक्षी त्यांच्या पाठीवर बसतात. मी त्याचा सेपरेट फोटोग्राफ राईटला दाखवेन. आणि हे ग्रेझिंग करत असताना, चारा खात असताना तिथले जे इन्सेक्ट आहेत ते इन्सेक्ट उडणार आणि ते इन्सेक्ट या इग्रिट बर्डला खायचे असतात. इग्रिट बर्डला तिथले इन्सेक्ट खायचे असतात, पण तो चारा खाताना हे इकडं तिकडं गवत हलवलं पाहिजे ना, आणि मग ते काम आपले कॅटल्स करतात. आणि ते इकडं तिकडं हलताना, चारा खाताना जे इन्सेक्ट उडतात इकडं तिकडं, ते इग्रिट नावाचा पक्षी खातो. इथं इग्रिटला फायदा आहे, पण कॅटल्सना एवढा छोटा पक्षी ते चारा खात असताना त्याच्यावर बसतात, त्यांना फायदाही नाही नुकसान पण नाही. त्याचबरोबर आणखी एक्झाम्पल, पुढचं एक्झाम्पल सी ॲनिमन. Sea anemone has stinging tentacles. त्याच्याकडे टेंटॅकल्स आहेत, स्टिंगिंग टेंटॅकल्स आहेत. आणि clawfish attaches behind the tentacle. टेंटॅकलच्या मागच्या बाजूला अटॅचेस बिहाइंड दी टेंटॅकल्स. टेंटॅकलच्या मागच्या बाजूला तो पकडून राहतो क्लॉफिश. आता त्याला काय मिळतं याच्यापासून? प्रोटेक्शन फ्रॉम प्रिडॅटर. प्रिडॅटर पासून त्याला प्रोटेक्शन मिळतं आणि इट स्टे अवे फ्रॉम टेंटॅकल्स, यासाठी तो इथं असोसिएटेड आहेत.
इथं सी ॲनिमलला फायदाही नाही, नुकसान पण नाही, परंतु प्रिडॅटरपासून प्रोटेक्शन मिळतं, हा क्लॉफिशला होणारा फायदा आहे. असे अनेक इंटरॅक्शन्स आपल्याला पाहायला मिळतील की ज्याच्यामध्ये कॉमॅन्सॅलिझम हा पॅटर्न येतो. अँड लास्ट इंटरॅक्शन इज म्युच्युअलिझम. म्युच्युअलिझममध्ये दोन ऑर्गॅनिझम कॉन्टॅक्टमध्ये राहतात आणि दोन्ही ऑर्गॅनिझमना एकमेकाचा फायदा होतो. बोथ गेट बेनिफिट. दोघांनाही त्याचा फायदा होतो. त्या रिलेशनशिपला आपण म्हणतो म्युच्युअलिझम. जसं तुम्ही कोचिंग क्लासमध्ये जाता, कोचिंग क्लासला तुम्ही फी देता, म्हणजे कोचिंग क्लासला फायदा आहे, आणि कोचिंग क्लास तुम्हाला नॉलेज देतंय, त्यामुळं तुम्हालाही फायदा, त्यांनाही फायदा. म्हणजे इथं काय झालं, दोघांना फायदा असेल तर त्याला आपण म्हणतो म्युच्युअलिझम. याचं पहिलं एक्झाम्पल घेता येईल लायकेन्स. आपण जर लायकेनचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्या लायकेनमध्ये अशा काही फंगल हायफी आहेत आणि काही अल्गल सेल्स आहेत. इट कन्सिस्ट ऑफ फ्यू अल्गल सेल्स. इथं या अल्गल सेल्स आहेत, अल्गल सेल्स आहेत की ज्या फोटोसिंथेसिस प्रोसेस करणार, फोटोसिंथेसिस प्रोसेस करणाऱ्या अल्गल सेल्स आहेत. अँड इट इज सराउंडेड बाय फंगल हायपी. फंगल हायपी, त्याला सराउंडेड फंगल हायपी आहेत. तर अल्गल सेल्स दोन्ही, तर अल्गी आणि फंजाय यांचं इथं असोसिएशन आहे, सिम्बायोसिस आहे. अल्गल सेल दोन्हीचं फूड तयार करतात, त्याला फोटोबायोंट आपण म्हणतो. त्यांना काय म्हणतो आपण? फोटोबायोंट. आणि फंगल पार्टनर जो आहे तो वॉटर मिनरल ॲब्सॉर्प्शन करतो आणि प्रोटेक्शन देतो. प्रोटेक्शन या अल्गल सेलचं करतो. म्हणजे वॉटर मिनरल ॲब्सॉर्प्शन आणि प्रोटेक्शन हे फंगल पार्टनरचं काम आहे. म्हणजे दोघंही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतात, दोघांनाही एकमेकाचा फायदा होतो. अशा प्रकारचं जे असोसिएशन आहे, इंटरॅक्शन आहे, त्याला आपण म्हणतो म्युच्युअलिझम. सिम्बायोटिक रिलेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल याचं आहे मायकोरायझा. मायकॉस म्हणजे फंगस, रायझा मीन्स रूट. आपण पाहतो काही प्लॅन्टच्या रूटवरती मायकोरायझा असं मॅन्टल तयार करतं. मायकोरायझा असं मॅन्टल तयार करतं, कव्हरिंग तयार करतं. जसं पायनसमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, आणखी काही हायर फॉरेस्ट प्लॅन्टमध्ये पण बऱ्याच ठिकाणी आहे. तर मायकोरायझा फॉर्म्स मॅन्टल अराउंड दी रूट्स ऑफ मेनी प्लांट्स. आणि इथं या रूटचं प्रोटेक्शन मायकोरायझा काय करणार आहे? एकतर रूटचं प्रोटेक्शन करणार आणि इन्क्रीज
सरफेस एरिया ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि त्याचबरोबर आणखी एक फंक्शन सोल्युबलाइज फॉस्फेट. फॉस्फेट जे आहे ते इनसोल्युबल आहेत आणि इनसोल्युबल एलिमेंट असतील तर प्लांट ॲब्सॉर्ब करणार कसे, त्याच्यासाठी सोल्युबलायझेशन करण्याचं काम हे मायकोरायझा करतात. रूट हे फंगस करत आहे आणि रूट काय करत आहे, त्याला अटॅचमेंटसाठी सरफेस प्रोव्हाइड करेल, म्हणजे त्याला राहायला जागा दिली आणि त्याचं न्यूट्रिशन सुद्धा रूटनी केलेलं आहे. म्हणजे इथं सुद्धा पाहिलं तर दोघांनाही एकमेकाचा फायदाच आहे. दोन ऑर्गॅनिझम एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील आणि दोघांनाही एकमेकाचा फायदा होत असेल तर त्या असोसिएशनला आपण म्हणतो म्युच्युअलिझम. थर्ड एक्झाम्पल याचं घेता येईल रायझोबिया अँड रूट नोड्यूल. रायझोबिया ही एक सॉइल बॅक्टेरिया आहे, सॉइलमध्ये असणारी बॅक्टेरिया आहे आणि ही बॅक्टेरिया लेग्युमिनस प्लांटच्या रूटमध्ये राहते. या रूट नोड्यूल्स तयार होतात आणि त्यामध्ये राहते. आता इथं या रायझोबियाला राहण्यासाठी जागा म्हणून रूट नोड्यूल्स तयार करून दिले त्या रूटनी. तिथं राहण्याची व्यवस्था केली, न्यूट्रिशनची व्यवस्था केली, म्हणजे रायझोबियमला हा झालेला बेनिफिट आहे. In turn of that, rhizobia fix atmospheric nitrogen, convert it into ammonia and it is supplied to plant. कारण प्लांटला नायट्रोजनची गरज मोठी आहे आणि प्लांटची नायट्रोजनची गरज रायझोबिया भागवणार आणि रायझोबियमला राहण्याची सोय, न्यूट्रिशनची सोय प्लांटनी केलेली आहे. म्हणजे इथं सुद्धा दोन्ही ऑर्गॅनिझमला एकमेकाचा फायदा आहे. सिम्बायोटिक रिलेशनशिप इथं आपल्याला पाहायला मिळते. सिम्बायोटिक रिलेशनशिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आता प्लांट्समध्ये हे झाले काही एक्झाम्पल्स. आणखी बघूया आपण प्लांट्सना. आता हायर प्लांट्स म्हणू आपण. जे हायर प्लांट्स आहेत त्यांना पॉलिनेशनच्या प्रोसेससाठी कुणीतरी एजंट पाहिजे. पॉलिनेशनच्या प्रोसेससाठी एजंट पाहिजे. समजा इन्सेक्ट पाहिजे असेल, सर्वात कॉमन पॉलिनेटिंग एजंट इन ॲग्रिकल्चर इज हनी बीज. मग तो एजंट आपल्याकडं अट्रॅक्ट करण्यासाठी फ्लावरमध्ये अनेक मॉडिफिकेशन केले जातात. फ्लावरमध्ये अनेक मॉडिफिकेशन्स केले जातात. जसं फ्लावर्स अट्रॅक्टिव्ह केले, फ्लावर्स आर लार्ज अँड कॉन्स्पिक्युअस, दे बिकम्स अट्रॅक्टिव्ह. प्रेझेन्स ऑफ नेक्टर. नेक्टर इज अ फूड ऑफ इन्सेक्ट. शुगरी केमिकल आहे, ते इन्सेक्टचं फूड आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सॅप किंवा ज्यूस तिथं तयार केले जातात की ज्याच्यामुळं इन्सेक्ट तिकडं अट्रॅक्ट होतील. त्याचबरोबर इन्सेक्टसुद्धा, इन्सेक्टचं फूड काय, नेक्टर आणि ज्यूस प्लांटकडनं मिळणार. आणि मग इन्सेक्टसुद्धा जसं ते फ्लावर आहे तशा प्रकारे तो मॉडिफाय होतो. इन्सेक्ट ऑल्सो मॉडिफाईड अकॉर्डिंग टू फ्लावर. जसं काही प्लांटचे फ्लावर्स जे आहेत ते रात्री ओपन होत असतील तर त्याच्यावर पॉलिनेशन करणारे इन्सेक्ट नॉक्टर्नल आहेत, तेही रात्री ॲक्टिव्ह असतात.
म्हणजे हे को इव्होल्युशन झालं. याला आपण को इव्होल्युशन म्हणू. दोघंही बदलले. जसं काही बर्ड्स, आता बर्ड्समध्ये बर्ड्स मार्फत पॉलिनेशन करणारे जे प्लांट आहेत त्यांचा करोला असा ट्युब्युलर आहे आणि त्या करोलामधून आपली बीक आत इन्सर्ट करणार आणि मग एवढी आत इन्सर्ट करायची आहे बीक, त्याच्यासाठी लॉंग बीक. हे ॲडॅप्टेशन त्या बर्डनी पण केलेलं आहे आणि फ्लावरनी पण केलेलं आहे. फ्लावरनी पण आपल्यामध्ये इन्सेक्ट यावा किंवा पॉलिनेटिंग एजंट दुसरा कुठला असेल तो यावा याच्यासाठी त्यांनी मॉडिफिकेशन केलं. त्याचबरोबर त्या पॉलिनेटिंग एजंटनी सुद्धा आपल्यामध्ये मॉडिफिकेशन केलेले असतात. परंतु बट सम आर चीटर्स. काही जण मात्र चिटिंगची प्रोसेस करतात. म्हणजे दे suck nectar but do not pollinate flower. पॉलिनेशन करत नाहीत. नेक्टर सक करतात पण पॉलिनेशन करत नाहीत. असे काही चीटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. चीटर सुद्धा आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपण इथं असोसिएशन बघूया फिग आणि वास्प इन्सेक्टचं. फिग आणि वास्प इन्सेक्ट यांच्यामध्ये आता काही प्लॅन्टनी तर एकदम स्पेसिफिक असा पार्टनर शोधला आहे. त्याच इन्सेक्टनं आपल्यामध्ये पॉलिनेशन करावं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे आणि इन्सेक्टसुद्धा त्याच्याशिवाय दुसरीकडं पॉलिनेट करत नाही. म्हणजे दोघांनी एकमेकाचे पार्टनर फिक्स करण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतात आणि हे त्याचंच एक्झाम्पल आहे. Fig. So here fig pollinated by wasp, not any another, and not any other. दुसरा कुठला एजंट वापरला जात नाही. फक्त फिग वास्पच पॉलिनेट करतात, दुसरा कुठला नाही. म्हणजे स्पेसिफिसिटी त्यांनीही केलेली आहे. आता याच्यामध्ये फिग हे फिमेल वास्प आहे. इज अ ओव्हिपोजिटर. म्हणजे फिमेल वास्प काय करणार आहे तर त्याच्यामध्ये समजा हे फिगचं इन्फ्लोरेसन्स आहे, फिग इन्फ्लोरेसन्स आहे. हा इन्फ्लोरेसन्स आहे. तर याच्यामध्ये अंडी घालणार. फिमेल वास्प अंडी घालणार या फिग इन्फ्लोरेसन्समध्ये. अंडी घालणार, ओव्हिपोजिट करणार आणि अंडी घालणार आणि अंडी घातल्यानंतर पॉलिनेशन तर करणार. पॉलिनेशन फिगचं वास्पच करतं, दुसरं कोणीही करत नाही. म्हणजे इथं स्पेसिफिसिटी आली, पार्टनर फिक्स केला गेला. परंतु फिमेल वास्प काय करत आहे तर स्वतःची अंडी त्या इन्फ्लोरेसन्समध्ये घालणार आणि त्याचबरोबर आणखी यांचे जे लार्वी असतील त्या लार्वींना
या लार्विनसाठी सीड्स फूड म्हणून यूज केले जातात. म्हणजे अंडी तर तिथं घालतेच फिमेल वास्प, परंतु अंडी घालण्याबरोबरच जे लार्वी तयार होतील त्या लार्वीसाठी याच फिगचे जे सीड्स आहेत ते न्यूट्रिशनसाठी वापरले जातात. त्यामुळं तिला फिग मध्ये अंडी घालण्यासाठी ती सर्चमध्ये असते. सो वॉस्प पॉलिनेट fig, wasp pollinate fig inflorescence while wasp pollinate fig inflorescence while searching place for egg laying. तिचा उद्देश काय? आपल्याला अंडी घालायचीत. त्या सर्चमध्ये ती इथं येत असते. पॉलिनेशन पण होतं आणि अंडी पण घातली जातात. आता पॉलिनेशन होतं हा फिगचा फायदा आहे, पण इथं अंडी घालायला जागा मिळाली, आपल्या लार्वीला नरिश करायला सीड मिळाले, हा त्या वास्पला झालेला बेनिफिट आहे. म्हणजे इथं दोघांमध्ये सुद्धा बेनिफिट झालेला आहे. को इव्होल्यूशन यामध्ये होत असतं. दोघांनाही एकमेकाचा फायदा आहे. त्यानंतर ऑर्किड्स जे आहेत, their flowers are attractive. त्यांचे फ्लावर्स अतिशय अट्रॅक्टिव्ह असतात. and they search, they need, flowers are attractive, they need proper पॉलिनेटिंग एजंट. आणि त्यांना पॉलिनेशन करण्यासाठी प्रॉपर पॉलिनेटिंग एजंट पाहिजे, इन्सेक्ट पाहिजे, आणि त्याच्यामध्ये हनी बी आणि त्याचबरोबर बंबल बी. हे इन्सेक्ट त्यांच्यामध्ये पॉलिनेशनची प्रोसेस करतात. आता मेडिटेरेनियन ऑर्किड जे आहेत, कोणतं? ओफिरस. हे जे ऑर्किड्स आहेत, या ऑर्किडमध्ये आता पॉलिनेटिंग एजंट आपल्याकडे यायलाच पाहिजे. याच्यासाठी फ्लावरमध्ये आणखी काही स्पेशल मॉडिफिकेशन केले जातात. तसं हे जे ऑर्किड आहेत, स्पेशल ऑर्किड, मेडिटेरेनियन ऑर्किड ऑफेरेस जे आहे, त्याच्यामध्ये काय केलं जातं तर वन पेटल इज modified like female honeybee. फिमेल हनीबी जसे दिसतात तशा प्रकारे एक पेटल त्यांनी बनवला असतो. म्हणजे एका पेटलचं मॉडिफिकेशन होऊन फिमेल हनीबी सारखा आकार त्यांनी केलेला असतो. कशासाठी? तर मेल हनीबीज तिकडं अट्रॅक्ट करायचे आहेत आणि त्यामुळं
इथं सुडो पॉलिनेट आहे समजा, सेक्शुअल डिफिसिट आहे, याच्यामध्ये दे एम्प्लॉय मॉडिफाईड लाईक फिमेल हनीबी एम्प्लॉयड फॉर सेक्शुअल डेफिसिट. Sexual deficit to pollinate and pollination done by that honeybee. तिकडं मेल अट्रॅक्ट केले जातात आणि पॉलिनेशनची प्रोसेस. तसं तर तो जो पेटल बनवला आहे तो त्या इन्सेक्टला वाटणार की आपल्याला फिमेल पार्टनर आहे, त्यामुळं तो आकर्षित होणार आणि तो तर पेटल आहे आणि तिथं पॉलिनेशन होणार. परंतु याला आपण सुडो पॉलिनेट म्हणतो. सुडो पॉलिनेट म्हणतो. अशा प्रकारे सुडो पॉलिनेशन सुद्धा आहे. सुडो पॉलिनेशन सुद्धा आहे. त्यानंतर को इव्होल्यूशन म्हणजे जशा प्रकारे प्लॅन्टमध्ये इथं सुद्धा को इव्होल्यूशन झालेलं आहे. पॉलिनेशन करण्यासाठी यांच्यामध्ये सुद्धा को इव्होल्यूशन झालेलं आहे. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होऊ शकतो की या ऑर्किड्समध्ये एक पेटल फिमेल हनीबी सारखा मॉडिफाय केला आणि त्यामुळं बाकीचे हनीबीज इथं अट्रॅक्ट करण्यासाठी प्रयत्न केला जातो. परंतु समजा यामध्ये फिमेल हनीबी न जर आपला कलर चेंज केला तर, त्यामुळे इतर इन्सेक्टला, इतर हनीबीजना वाटणार की इथं एक फिमेल हनीबी आहे आणि त्याच्यामुळं बाकीचे इन्सेक्ट तिथं हनीबीज तिथं अट्रॅक्ट होतात, हे बरोबर आहे. परंतु जर फिमेल हनीबीनं आपला कलरच बदलला तर त्या बाकीच्या हनीबीजना लक्षात येणार की इथं काही हे चुकीचं केलं आहे, डुप्लिकेट आहे, तो खरा इन्सेक्ट नाही आहे, त्या पेटलनंच इन्सेक्टसारखं आकार धारण केला आहे, असं आपल्याला लक्षात येईल. आणि जर हा कलर चेंज केला तर त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो आणि अशासाठी इथं को इव्होल्यूशन सुद्धा झालेलं आहे. मग हा प्रॉब्लेम, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेतच. तर इथं जशा प्रकारे इन्सेक्ट बदलतात तशा प्रकारे फ्लावरसुद्धा बदलतात, प्लॅन्टसुद्धा आपल्यामध्ये मॉडिफिकेशन करत असतात. असे हे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला म्युच्युअलिझमचे देता येतील. So this is about mutualism.